नमस्कार. जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी बातमी आलेली. कोणती बातमी, काय संपूर्ण माहिती इथं पाहू शकता तुम्ही. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा झालेली. ती कोणती घोषणा आहे, काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर नवीन नियम कोणते आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडक्या बहिणींनो, इथं पाहू शकतो मी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो आचारसंहिता, ही जी काय आचारसंहिता लागू झालेली आहे. इथं पाहू शकतो मी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, मोठी अपडेट आलेली समोर. कोणती अपडेट आहे, काय संपूर्ण माहिती बघणार आहोत. इथं पाहू शकता तुम्ही राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडगम वाजले आहे असून इथं पाहू शकतो तुम्ही आचारसंहिताच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न उपस्थित विचारला जात आहे. लाडक्या बहिणी असा प्रश्न विचारत आहेत की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार. इथं पाहू शकतो मी मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून इथं पाहू शकतो तुम्ही राज्य सरकारकडून डिसेंबर महिन्याअखेरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु पात्र लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा जो काय हप्ता आहे तो हप्त्याची प्रतीक्षा आहे. इथं पाहू शकतो तुम्ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहिता जे काय लागू झाल्यामुळे या महिन्यात हप्ता मिळणार का असा प्रश्न जे अनेक महिला विचारत आहेत. इथे पाहू शकतो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. तर ते कोणतं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे पाहू शकता तुम्ही आचारसंहिता लागू. इथे पाहू शकतो तुम्ही आचारसंहिता लागू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इथे पाहू शकतो मी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकासाठी 2 डिसेंबर मतदान जे काय प्रक्रिया होणार असून 3 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही मात्र त्यापूर्वीच महिलांचे जे काय 1500 रुपये आहेत मिळण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. इथे पाहू शकतो तुम्ही 1500 रुपये जी काय मिळत आहेत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. इथे पाहू शकतो मी जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची जी काय लाभार्थी महिला आहेत केवायसी झालेले आहे त्यांना इथं मुदत वाढ दिलेली आहे. केवायसी नाही झाली त्यांच्यासाठी इथं पाहू शकतो मी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग इथं पाहू शकतो मी कधी आलेला आहे हा जी आर 18 नोव्हेंबर 2025 ला आलेला आहे. इथं पाहू शकतो मी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधार करण्यासाठी इथं खाली पाहू शकता तुम्ही आणि कुटुंबातील त्यांचा निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील माझी लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सादर योजनेअंतर्गत इथे पाहू शकतो पात्र लाभार्थी महिलांचे थेट लाभ पात्र महिला आहेत त्यांना बँक खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम जमा करण्यात येत आहे. इथे खाली पाहू शकतो तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी जी काय माध्यमातून ई-केवायसी करायची आहे. त्याचबरोबर ई-केवायसी प्रक्रिया करण्यास 18/11/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओलांडलेले नैसर्गिक आपत्ती तसेच योजनेचे जे काय पात्र लाभार्थीकडे त्यांचे पती किंवा वडिलांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक ओटीपी प्राप्त होण्यास निर्माण झालेल्या अडचणी व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या नसल्यास निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी इथं पाहू शकतो मी स्क्रॉल करतो मी थोडं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इथे खाली पाहू शकतो मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता केवायसी प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक इथे पाहू शकतो मी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरण ई-केवायसी आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्याचबरोबर इथं दुसरं पाहू शकता तुम्ही या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत इथं पाहू शकतो मी ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत वडील हयात नाहीयेत किंवा पती हयात नाहीयेत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांची स्वतः ई-केवायसी करावी. लाडक्या बहिणींनो इथं लक्ष द्या. व त्यानंतर ज्यांचे वडील नाहीयेत पती नाहीयेत त्यांनी कोणाचे डॉक्युमेंट टाकायचे कोणाचं आधार कार्ड टाकायचं. इथं पाहू शकता तुम्ही अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश असलेले जे आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची जी काही ई-केवायसी आहे ती केवायसी फर्स्ट स्टेप करायची नंतर दुसरी स्टेप जी आहे प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं 31/12/2025 पर्यंत ते त्यांच्याकडे जमा करायचंय. इथे पाहू शकतो मी तिसरा नियम अंगणवाडी सेविकेकडे त्यांचे जे काही लाभार्थी दाखला किंवा प्रमाणपत्र तपासून
तपासणी करून त्यांचे लाभार्थी जे आहेत, मी तुम्हाला आता सांगितले तुमची जी काही केवायसी आहे फर्स्ट करायची, नंतर दुसरे जे काही प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे किंवा लाडक्या बहिणींनो दुसरं जे ऑप्शन आहे CDPO यांच्या मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला दाखल करायचंय. दाखल केल्याच्या नंतर महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत शासनास याबाबत शिफारस करावी. त्याचबरोबर इथे चौथा नियम पाहू शकता तुम्ही, आदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.go.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं असून म्हणजे हे जे काय आहे ही नोटीस जी आहे ही GR जे आहे हे तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला हे टाकण्यात आलेलं आहे. डिजिटल सहीने हे तुम्हाला इथं टाकण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने इथं पाहू शकतो तुम्ही टाकलेला आहे. असं म्हणजे जी काय आता तुम्हाला GR वाचून दाखवलेला आहे तोच GR तुम्हाला त्या वेबसाईटवर बघायला मिळेल असं चौथ्या नियमामध्ये दाखवलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही खाली नोव्हेंबर महिना, इथं खाली पाहू शकता तुम्ही नोव्हेंबर महिना सुरू होऊन 19 दिवस उलटून गेले तरी अद्याप नोव्हेंबर महिन्याचा जे काय हप्ता आहे हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही अशी माहिती आलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही माहिती कोणती आलेली नाहीये. सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु लवकरच हे पैसे जे आहेत नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानुसार इथं पाहू शकतो मी निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणीचे पैसे मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. इथं पाहू शकतो मी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या जी काय पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जे काय नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता मिळण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. इथं पाहू शकता तुम्ही ई केवायसी अनिवार्य दरम्यान इथं पाहू शकता तुम्ही ई केवायसी इथे लक्ष देऊन ऐका लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे मिळण्यास ई केवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण नाही तर यापुढे संबंधित महिलांना लाडक्या बहीण योजनेची जी काय लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही. पैसे पाहिजे असेल तर यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई केवायसी करताना वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना कोणतीही अडचणीशिवाय ई केवायसी करता येऊ शकेल अशी माहिती आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र घटस्फोटित अथवा विधवा महिलांनी स्वतःची ई केवायसी स्वतः करावी आणि त्यांचे पती अथवा वडील जे आहेत वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र जे आहे घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश आणि सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे अशी माहिती आलेली आहे. आणि ही जी काही माहिती आहे ही महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमचा नोव्हेंबर एंडिंगला येऊ शकतो किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींनो हे जे काय आहे 5 ते 6 महिन्यापासून असंच होत आहे की ज्या महिन्याचा हप्ता आहे तो त्या महिन्यामध्ये न मिळता दुसऱ्या महिन्यामध्ये मिळत आहे. म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आता तुम्हाला नोव्हेंबर मध्ये मिळाला तर त्याचबरोबर आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर ज्या महिलांची ई केवायसी झाली नाहीये, ज्या महिलांना वडील नाहीयेत पती नाहीयेत त्यांनी कोणाचं आधार कार्ड टाकायचं, कुठे डॉक्युमेंट जमा करायचे तुम्हाला मी परत एकदा सांगतो. तुमच्याजवळ जी काही अंगणवाडी आहे अंगणवाडी सेविकेकडे ते प्रमाणपत्र तुम्हाला जमा करायचं आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला ते महिला व बालविकास अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांकडे तुम्हाला ते जमा करायचं आहे प्रमाणपत्र. नंतर तुमची जी काय दुसरी केवायसी आहे वडील किंवा पती नाही ते त्याबद्दलची जी काही केवायसी आहे ती केवायसी तुमची तिथे कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे तुमची ई केवायसी जी आहे ती कंप्लीट होऊन जाईल लाडक्या बहिणींनो. अशा प्रकारे तुमची ई केवायसी कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला जे काय तुमचा 1500 रुपयाचा हप्ता आहे महिना आहे तो तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर मिळत राहील. लाडक्या बहिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ येईल. लाडक्या बहिणींनो त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण मी जी काही माहिती सांगितली आहे ती संपूर्ण माहिती त्यांना पण कळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर अजून कोणत्या योजना रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारच्या योजना रिलेटेड तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील, चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.